जिल्हा परिषद शाळा लावत लळा. जिल्हा परिषद शाळेतली नोकरी प्रतिष्ठित आणि सर्वात उत्तम नोकरी मानली का जाते, हेच तर आपण पाहणार आहोत. झेडपीची नोकरी, नोकरीची शाश्वती, प्रमोशनची शाश्वती आणि पहिल्यांदा जे उमेदवार जॉबला लागतात त्यांच्या क्वालिफिकेशननुसार त्याच्यानंतर त्यांचं कशा पद्धतीने प्रमोशन होतं आणि या जॉबमध्ये जी वेतन श्रेणी आहे ती कोणकोणती असते, वाढत कशी असते आणि अगदी उच्च पदापर्यंत हे शिक्षक पोचू कसे शकतात याच्या संदर्भातला महत्त्वाचा व्हिडिओ आहे. ज्यांना झेडपी शिक्षक व्हायचंय, डीएड बीएड झालेलं आहे, ज्यांचं स्वप्न आहे, जे झेडपी शिक्षक आहेत त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. महत्त्वाचे जे काही 5 कारणं आहेत आपण याच्याबद्दलची जाणून घेणार आहोत. मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुषा माने. पवित्र पोर्टल शिक्षक भरती अंतर्गत सध्या महाराष्ट्रातील 36 झेडपी जिल्हा परिषद अंतर्गत सध्या भरती होते. झेडपीची शाळा निवडावी का, तिथे प्राधान्यक्रम का द्यावा किंवा कोणत्याही उमेदवारानं डीएड करावं की बीएड करावं याच्या संदर्भातलं कोणतीही शंका असेल ना तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशाच ऑथेंटिक माहितीसाठी स्टे कनेक्टेड. मित्रमैत्रिणींनो, शिक्षक बंधू भगिनींनो, झेडपीच्या नोकरी चांगली क्रीम जॉब, मलाईदार नोकरी असं का म्हटलं जातं माहिती आहे? कारण इथे मिळते तुम्हाला 100% जॉब गॅरंटी. कशी काय? येस. तर पहा, तुम्ही एकदा नोकरीला लागला तर तुमची नोकरी फिक्स आहे. सोबतच जर तुमच्याकडे क्वालिफिकेशन आहे आणि जर तुमचं टी सी टी टी झालेलं आहे, जरी तुम्ही जॉबमध्ये असाल तर तुम्हाला जॉबवरून कोणी काढू शकत नाही. जरी तुम्ही अतिरिक्त झाला, विद्यार्थी संख्या कमी झाली तरी सुद्धा तुमचं समायोजन तुमच्याच जिल्ह्यामध्ये होतं. येतोय आपण दुसऱ्या कारणाकडे. याचं कारण असं आहे की ती तुम्हाला ज्या काही 36 झेडपीज आहेत, ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही अतिरिक्त होता ना त्याच जिल्ह्यामध्ये तुमचे समायोजन सुद्धा होतं. म्हणजे तुमचं होम डिस्ट्रिक्ट सोडण्याची तुम्हाला गरज पडत नाही. म्हणजे अर्थातच दुसरं कारण जे आहे ते तुम्हाला स्थानिक स्टॅबिलिटी मिळते. ज्या क्षेत्रातून तुम्ही येता, आपल्या गावातून येता, त्या गावामध्ये एक प्रतिष्ठित जॉब मिळण्याची ही मोठी सिक्युरिटी आपल्यासोबत असते. त्याच्यासोबतच वेतन श्रेणी, झेडपीच्या सध्याच्या शिक्षकांना 7वा वेतन आयोग लागू आहे. सध्या केंद्रामध्ये 8वा वेतन आयोग लागू झाल्यावर यांना सुद्धा थेट लागू होणार आहे. सोबतच या शिक्षकांना जे काही वेतन मिळतं, म्हणजे आता 1 ते 5 आणि 6 ते 8 अशा झेडपीच्या शाळा आहेत. 1 ते 8 पर्यंत बऱ्याच रुरल विभागामध्ये, ग्रामीण भागामध्ये या शाळा आहेत. जेव्हा 1 ते 5 साठी तुमची निवड होते तेव्हा तुम्हाला 6 ते 8 साठी सुद्धा म्हणजे तुमचं प्रमोशन होण्याची सुद्धा संधी असते. जेव्हा तुमचं फक्त 1 ते 5 साठी 12वी डीएड झालेला आहे तरी तुम्हाला सरकारी नोकरी मिळते. आणि 12वी डीएड नंतरनं जेव्हा तुमचं BA झालं, त्याच्यानंतर तुम्ही बीएड सुद्धा केलं पुढची, तर मात्र तुमचं तसं वरती प्रमोशन होत जातं. आणि S10 जी 1 ते 5च्या शिक्षकांना श्रेणी मिळते त्याचं S14 सुद्धा अगदी त्याच नोकरीमध्ये त्यांचं होतं. बरं, इतकंच आहे का? अजिबात सुद्धा नाहीये. यांना मिळतं वरचे अधिकारी होण्याची संधी. तिसरं कारण झेडपीचा जॉब क्रीम जॉब का, तो म्हणजे या शिक्षकांअंतर्गत उद्या केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी अशी पदं निवडली जातात. त्यांच्यासाठी परीक्षा घेतली जाते. जे अंतर्गत आहेत, जे म्हणजे जॉब अंतर्गत परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी विशेष कन्सेशन भेटतं आणि त्याच्यानुसार त्यांना वरचे अधिकारी होण्याची सुद्धा संधी मिळते. आणि अर्थातच जीवनामध्ये, नात्यांमध्ये स्टॅबिलिटी येते आणि तुमचं जीवन गतिमान सुद्धा होतं. कारण तुम्ही तुमच्या मातीशी जोडलेले असता. तुमची नाळ तुमच्या मातीशी जोडलेली असते. आणि अर्थातच सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक वर्क बॅलन्स, लाईफ बॅलन्स करता येते. म्हणजे झेडपीच्या शिक्षकांना सध्याची जी काही परिस्थिती आहे त्यांना मुख्यालयी राहा किंवा बंबगिरी आपण ऐकतोय, वेगवेगळे जरी नियम असतील, जरी रूल्स असतील तरी सुद्धा त्यांना त्याच वेळेमध्ये त्यांना ती कामं करावी लागतात. सध्याचा विचार केला
तर जे आपलं थंबनेल आहे त्याच्यावरती तुम्ही निगेटिव्ह कमेंट सुद्धा करू शकता की मॅडम झेडपीच्या शिक्षकाची नोकरी तितकीशी नाहीये, त्यांना खूप कामाचा बोजा आहे, BLO आहे, SIR आहे, उद्या इलेक्शनची ड्युटी आलीवरती त्यांना तेही करावं लागतं. त्या सर्व शिक्षक बांधू भगिनींना मला सांगायचंय, एवढं जरी झालं तरी तुम्ही ती नोकरी सोडली का हो? कारण तुम्हाला इथं मिळते गॅरंटी उन्हाळ्याची सुट्टी, दिवाळीची सुट्टी, गावामध्ये जत्रा असली तरी पण सुट्टी, आणि येस अर्थातच तुमचा हा क्वालिटी टाइम आहे तो तुम्ही समाजासाठी समाजाची बांधिलकी म्हणून, सोबतच तुमच्या वैयक्तिक कुटुंबासाठी तुम्ही स्पेंड करू शकता. म्हणूनच कोणताही झेडपी टीचर नोकरी लागल्यावर लगेच जॉब सोडून देत नाही शासनाच्या जाचाला कंटाळून, कारण शासन नवीन सरकार येतं, नवीन नियम आणतं आणि पुन्हा सगळं त्याच्यासारखं होतं. कारण शेवटी कसं आहे की प्रत्येक सध्या क्षेत्रामध्ये अशीच परिस्थिती आहे की तिथं कोणालाही एक स्टॅबिलिटी राहिलेली नाहीये. प्रायव्हेट जॉब वर्सेस झेडपी जॉब, तुम्हाला काय वाटतं कोणता जॉब चांगला आहे आणि कोणता जॉब सिक्युअर आहे? कमेंट सेक्शन मध्ये लिहायचंय. कारण सध्या पवित्र पोर्टल अंतर्गत सध्या ज्यांचं 12वी DED झालेलं आहे त्यांच्यासाठी मोठी पदभरती पूर्ण महाराष्ट्रातल्या 36 झेडपी मध्ये सध्या सुरू आहे. त्याच्यासाठी त्यांना पुन्हा एकदा TIT परीक्षा द्यावी लागते. चांगले मार्क्स मेरिटमध्ये आलं विदाऊट मुलाखत त्यांना थेट शाळेवरती जॉईनिंगची अपॉइंटमेंटची परिस्थिती सुद्धा मिळते. पोर्टल भरती संदर्भातलं सगळं मार्गदर्शन आपल्याला याच प्लॅटफॉर्मवरती मिळत असतं. सोबतच प्ले स्टोअरमध्ये जाऊन A+ गुरु ॲप डाउनलोड करा किंवा www.aplusguru.com या वेबसाईटला सुद्धा भेट द्या. तिथं तुम्हाला पूर्णतः ह्या परीक्षा कशा घेतल्या जातात, त्याच्यासाठी कशी तयारी करावी लागते आणि तुमचं सिलेक्शन कसं होतं, सगळं मार्गदर्शन तुम्हाला इथंच मिळत आहे. जर येणाऱ्या काळामध्ये फ्युचरमध्ये ज्यांना शिक्षक व्हायचं आहे आणि जे ऑलरेडी झेडपीचे शिक्षक आहेत त्यांच्यावरचा कामाचा बोजा कमी करण्याचा सरकार नुसतं आपल्याला आश्वासन देते, परंतु होप सो नेहमी जे आहे त्याला वर्क इज वर्कशिप असं म्हणून आपण पुढे जातो. अन्यथा जॉब सोडणाऱ्यांची संख्या खूप झाली असते आणि नवीन भरती मोठ्या प्रमाणात झाली असती तरी सुद्धा होते. कारण मित्रमैत्रिणींनो, प्राधान्यक्रम देत असताना झेडपीचा जॉब नक्की तुम्ही स्वीकारायला हवा. कारण त्याच्यातून तुम्ही 1 ते 5 साठी जास्त संधी असते आणि इथं जास्तीत जास्त DED पेक्षा BED केलेले उमेदवार जास्त असतात. त्यामुळे अर्थातच ज्यांना थोडी सिक्युरिटी कमी आहे 5 ते 6 साठी काळजी नका करू. 6 ते 8 साठी जेव्हा तुमचं एकदा तुम्ही झेडपीला लागला की पदोन्नती जेव्हा तुमची होते तेव्हा तुम्हाला वरची